काय मनाला प्रभावित करतं आणि मग ते टाळतं, ते नको, तशी कृती घडते. हा स्पर्श आहे, हे चव आहे, हा स्पर्श आहे, आणि मनातले विचार आहेत. मनोविज्ञानात जे, मनोधम्मात जे मनातले विचार आहेत, हे पाहिजेत. मग त्याप्रमाणे ते विचार जास्त, मन जास्त विचार करतं, मनोविज्ञान जास्त सक्रिय होतं, आणखी सक्रिय होतं. आणि ते जर अतिरिक्त सक्रिय झालं तर मग तेवढा आपला त्रास वाढतो. ते जर पाहिजेच्या अर्थानं, म्हणजे लोभाच्या अर्थानं जरी विचार वाढले तरी त्रास होतो, द्वेषाच्या अर्थाने जरी विचार वाढले तरी त्रास होतो. म्हणजे मनोधम्म म्हणजे अधम्म हे त्रासदायक ठरतात. असं ते काम चाललेलं आहे.